घेतलेला जर तुम्ही जाल तर YouTube वरती पहा तो काय बोललाय ते तो जे बोलला ते तुम्हाला ऐकायचं असेल तर मी त्याला सांगतो ये आणि त्याच्यासाठी देखील मगाच्या आणि आताच्या मॅचसाठी देखील पारितोषिक आहे. आइए जाईल दर्शन जाईल एकदा जोरदार टाळ्या. योगेश सरांच्या हस्ते त्यांना देखील या ठिकाणी पारितोषिक दिलं जातं पवार मॅडम यांच्याकडनं. योगेश भाई मगाशी आपण जेव्हा तिथं भेटलेलो तेव्हा नाही 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 मी त्या तुझ्या पर्सनलकडे येणार नाहीये. त्यानंतर मॅडम बोललेल्या तुला जाता होता आठवते तू लाज राखलीस माझी. आणि या मॅचमध्ये देखील तू ज्या प्रकारे फलंदाजी केलीस ज्या प्रकारे बॉबरलास एक मॅच संपूर्णपणे ओपन करून दिलीस तुझ्या संपूर्ण संघाला काय सांगशील. आणि जो सुरुवात तू मगाशी केलेलीस ना घरात न निघताना तशी कर आणि सांग सरांना पण ऐकायचंय. कारण आधी खूप खूप धन्यवाद राजश्री पवार मॅडम. आम्हाला जेव्हा आमचं ऑप्शन झालं त्याच्यानंतर समजलं आम्हाला टीमचे ओनर मॅडम आहेत. त्याच्यानंतर मॅडमने ग्रुप खोलला ग्रुपमध्ये आम्हाला मेसेज केले शुभेच्छांसाठी. तेव्हा मी त्यांना बोललो होतो की आम्ही 100% आमच्याकडून प्रयत्न करू चांगला परफॉर्मन्स द्यायचा. त्याप्रमाणे आम्ही सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये थोडी आमच्याकडून नाराजी झाली. आमचा सोनू शिरवडकर ओपनिंगला राहणार नाही त्याच्यामुळे मला ओपनिंग करावं लागलं आणि थोडं सकाळचं सत्र असल्यामुळे थोडी बॅटिंग होत नव्हती. शरीर थोडं गरम झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मी थोडं सकाळी शॉट खेळलो होतो. माझी लागली नाही टायमिंग झाली नाही नवीन बॉल होता ठीक आहे. आणि तुम्ही घरापासून बोललात तर मी नेहमी घरातून निघताना माझी बायको मला हक करते. त्याच्याशिवाय त्याच्यानंतर माझा मुलगा छोटा 6 वर्षाचा क्रिकेटचा खूप आहे. मी सरांचा किरण कटकर जेव्हा कणकवलीला मुरुडेश्वरच्या मैदानावर घेऊन यायचे तेव्हा म्हणजे किरण कटकर यांनी आम्हाला दाखवलं मोठे प्लेअर आणि क्रिकेट काय असतं. तेव्हा योगेश पेनकर आम्हाला माहिती होतं फक्त घाऱ्या बोलायचा. किरण सर त्यांना घाऱ्या बोलायचे. तेव्हा आम्ही खास किरण कटकर रणजुंदार मॅच बघायला आम्ही कातवनवरून कणकवली दरवर्षी जायचो. 1 लाखाची सर्वात आमच्या सिंधुदुर्गात सगळ्यात मोठी टुर्नामेंट ती. त्या दिवसापासून म्हणजे त्या टुर्नामेंट पासून आम्ही योगेश सरांचे फॅन आहे. आम्ही आता YouTube झालं त्याच्यामुळे सगळेच आता नवीन नवीन प्लेयर आहेत आणि त्यांच्या रील्स येतात त्याच्यामुळे मोठा व्हायला काय जास्त वेळ लागत नाही. एखादी मॅच एखादा बॉल एका रीलने माणूस किती क्रिकेटर किती फॅन व्हायरल होऊ शकतो. त्याच्यानंतर ते बोलायचं झालं तर माझा मुलगा छोटा आहे. नेहमी मी क्रिकेटला खेळायला मी इथे माझ्या टीम मध्ये असू दे दुर्गा गणेश कातवर किंवा आणि कुठे कोणासोबत खेळायला गेलो तरी तो मला खाली ढोपरावर बसवणार डोक्याला माझा पाय लावणार उजवा पाय त्याच्यानंतर मी घरातून बाहेर पडतो. त्याच्यामुळे ते जे माझ्यासाठी जे ताकद आहे आणि तो आत्मविश्वास आहे तो मी कधीच डळमळू देत नाही. क्या बात आहे. धन्यवाद सर. आणि तुम्ही जसं म्हटलं दर्शन की योगेश पेनकर सरांनी हे तेव्हापासून फेमस झाले जेव्हा YouTube फेसबुक हे काही नव्हतं आणि तेव्हापासून त्यांची ती मेहनत आहे क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटवरचा त्यांचा विश्वास आहे. ओके 9 चेंडू 35 धावा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दर्शन जाईल हेच आहेत. DMF ची आपण एक कॅप आणि आजच्या हे आकर्षक टी शर्ट विकी मोबाईल शॉप यांच्याकडनं आपण प्रायोजित करत आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतं. योगेश पेनकर यांच्या शुभ हस्ते दर्शन जोईल यांना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफ द हिरो चा किताब दिला जातो. आपण उद्याच्या जे उद्या क्वार्टर फायनलचे सामने लागणार आहेत त्याचे 8 संघांच्या 8 चिठ्ठ्या आहेत. कागद आणि वही घे.